तेवढा माझा पाय तुडव ग, लय बरं होईल. काय? अगं काय नाही, माझा पाय दुखतोय माझा. तुझ्या नाजूक नाजूक हाताने दाबून दे, नाही तर पायाने तुडव थोडा थोडा. काय म्हणला? अगं ढोले दोनदा म्हणलं तुला पाय तुडव पाय. बैरी बिरी झाली का? टांगडा टांगडा करून बांगडा दुखतोय माझा टांगडा. कसला टांगडा? कसला टांगडा? ही दिसा नाही का एवढा मोठा टांगडा? हा तुडव म्हणतोय की काय खुळी बिळी झाली काय? ही टांगडा वय लेग पीस म्हणा की. मग असं का खेकड्यासारखं पसाला जरा असं ठेवायचं सर. आता तुडवती. अगं पण जरा नाजूक नाजूक बोजा द्या. हा 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 हा. उत्तर अगं हलगट आहे का काय? निघ माझ्या पायाची चपाती करून टाकली. बरेच केलं रे पायाचा. क्विंटलचा भोज आहे का काय? म्हशीच्या यापर्यंत काय खाऊ घातलं होतं हिला. एवढाच एक पीस आहे. निघ बघती काय अजून? आईला सका पाय तुडवायचं सुद्धा पंचायत आहे हिच्याकडून. देवा काय बायको दिली मला. उचलतो का हिला? उचलतो का? नाही तुम्हाला पण उचलाय त्रास व्हायचा नाही तर एक काम करा देवा, ही जर खपली ना बायको एक बोकाड कापेन तुम्हाला. पण हिला आधी धरतीचा बोजा कमी करून टाका गाड्या. हिला आधी उचला. लय डोक्यात आता तुम्हीच बघत होता ना, भरीत केलं पायाचं माझ्या. उचला एक बोकाड कापतो. आईला वकाऱ्याला आवाज. सुंदरी माराया बिलाय तर लागली नाही ना देवा. मी रिक्वेस्ट सेंड केली नाही तर ऍक्सेप्ट केली काय तुम्ही? सुंदरीला वखारे काढते. मला वाटते आजच्या दिवस ती आजच्या दिवसात वरती की काय. देवा पावला रे देव, मला पावला देवा. भेटतो आता उघड्या डोळ्याने सुंदरीचं मरण बघतो. हा माझं भरीत करते काय पायाचं. जायला सुंदरे असं कसं झालं? सुंदरे सकाळी चांगली होती की सुंदरे अचानकच काय अशी जायला लागली. म्हशीच्या या पऱ्याला काय तोंड दाखवून सुंदरे तू गेलं माझं कसं होणार सुंदरे. काळजी कर नको तू मेल्या, मी दुसऱ्या लगीन करीन तुझ्या माग. एवढ्या लवकर नाही मारायची मी. जा तांब्याभर पाणी घेऊन चूळ करायची मला. अगं थोड्यासाठी तांबर पाणी कशाला वाया घालवते? काय फुकटचं येतं काय पाणी? नाही मारायची एवढ्या लवकर. ए गप, काय देवापेक्षा तुला जास्त कळतं का? देवा आंबा येडू दोघी बहिणी गप्पा दरवाऱ्यानं जाय. माश्यानं मारलाय दणका गप पाणी जुळजुळवाय. अरे हे काय बघतोय मी सकाळच्या पारी? हा माझ्या दोस्ताची बायको चक्क सकाळ सकाळ उलट्या करते का काय? पांडाच्या कष्टाला यश आलं का काय बाबा? असू दे, जरी आपण त्याच्या यशामध्ये सामील नसलो तरी त्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे बाबा. आता त्याचं अभिनंदन करतो बाबा. अभिनंदन पांढरा अभिनंदन. तुझ्या कष्टाला उशिरा का होईना फळ मिळालं, त्याच्यामुळे म्हणलं माझ्या जीवाच्या जोडीदाराचं अभिनंदन करावं बाबा. ए नरसाळ्या, इथं माझी बायको मरायला लागली उलट्या करून आणि तुला कसला आनंद झाला रे माझ्यापेक्षा जास्त? नवरा असलेली बायको का उलट्या करते हे बी समजून सांगायचं का मी तुला? 150 आणि अर्धवट डोक्याच्या मला शिकवायला लागला का का उलट्या करते? अरे पांढा सांगून शिकून शेजाऱ्याची धन आहे. अरे गुड न्यूज आहे, गुड न्यूज तुझ्यासाठी गुड न्यूज. अरे होय की मग गुड न्यूजच आहे की. दिसते की माझ्या डोळ्याने गुड न्यूजच आहे. अरे सुंदरी मरणार यापेक्षा काय गुड न्यूज असणार अजून? तुझ्या माईला तुझ्या सारखं मरायचीच वाट बघ तिची. अरे दिवस गेले दिवस वहिनीला दिवस. दिवस तुमचं तर काय तरीच असं किती दिवस गेलं? असं कसं दिवस गेलं म्हणजे तुम्ही घोळ करायचा आणि मला इतर असं कसं दिवस गेलं? ए माक्या, देवापेक्षा तुला शाना लागून गेला काय? असं कसं दिवस कसं जातो दिवस? ए भुसनळ्या, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? तगडा अनुभव माझा. माझ्यासारखी दिसत नाही अशी 2 लेकराचा बाप आहे मी पांडा. बायकोला दिवस गेलो की शेजाराचा आनंद होतो. काय भानगड आहे काय माहिती? माझ्या टायमाला मी पांडा तसंच झालं.
2 वेळा बायकोला दिवस गेलं. शेजारचा पक्क्याच गावात पेढे वाटत होता. पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या. ह्याच्या मायला ह्याच्या म्हणला त्या पोराचा बाप मी होणार. आनंद मला व्हायला पाहिजे. तू का गावभर बोंबलत फिरतोय हा? देणं ना घेणं आणि फुकटचं खंदे लावून येणं असं बोललोय मी त्याला. आयला ह्याचं म्हणजे असं झालं, फळाची चिंता न करता जे कर्म केलं त्याचं फळ आहे का हे? एकदम बरोबर म्हणला. मक्या आता तूच काहीतरी कर बाबा, काहीतरी बघ ना का काहीतरी बोल. ए गबस मी काय करणार हा? दोघात तिसरा नाता सगळं विसरा. पण तुला एक सल्ला देऊ शकतो बा. काय? आता तुला हितनं पुढे एक काम करावं लागल. वहिनीला आरामाची गरज आहे, नाही तर गर्भाशय खाली पडू शकतो. अहो भाऊजी, मी घरात आराम करून बाकीची कामं कोण करायचे? तू नको टेन्शन घेऊ, मी एखादी बाय ठेवीन म्हणजे कसं सगळीच काम होत्या. राहू द्या काय बाई बी नको. बाई काय फुकट येते का? समधी कामं तुम्हीच करायची. हे छे अजिबात जमणार नाही. समजी काम मीच करायची, घरातली मी करायची, बाहेरची मी करायची. मी काय सुपरमॅन बिपरमॅन हाय वय? झालीच भांडणं तुमची चालू. अरे काय का तुमच्या भांडाल तर इतका जोर येतो का नाही. एक काम करतो मी, तुला एक आयडिया सांगतो. आयडिया वय? हा आयडिया सांगतोय म्हणल्या माझी बाजू घेणार. मग सांग आयडिया सांग. काय? गर्भ ट्रान्सफर. गर्भ ट्रान्सफर? अरे पांढरा मेडिकल सायन्स लय पुढे गेले. म्हणजे कसं आहे माहिती का, बायचा गर्भ आहे ना गड्यामध्ये ट्रान्सफर करायचा. म्हणजे काय करू आपण, वहिनीचा जो गर्भ आहे ना तुझ्या गर्भ ट्रान्सफर करून टाकू. माझ्या बाळाने लाथ मारली वाटतं. लाथ मारली सुंदरे नीट धर मला. किती होते आली. नको 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 सुंदरे. अरे गर्भ ट्रान्सफर करायला नको सुंदरे. हे बघ तू सांगल ती कामं करतो, धुनी धुतो, भांडी घासतो, पोचा लावतो, पण गर्भ ट्रान्सफर कशाला करायचा आहे उगाच? अगं नुसता विचार करूनच माझ्या अंगावर हात काटा आल्या. तर अगं सलाम माझा त्या मात्यांना जे गरोदरपणात कळा स्वस्त्यात. आलं ना अंगावर काट. मग आम्ही कसं सोसत असं 9 महिने 9 दिवस. आई होणं हे बाईच्या आयुष्यातला स्वर्ग सुख देणारा आनंद असतो. या कधी कधी तर जीव पण जातोय अशा अवस्थेत. अशा अवस्थेमध्ये तिला खरी गरज असते ती नवऱ्याच्या आधाराची आणि प्रेमाची. होय सुंदरे, मी देतोय ना तुला आधार. अरे काय मग उपकार करतो का तिला? हा नुसता आधार देतो. नुसता आधार देऊन काय उपयोग नाही. प्रेम सुद्धा देते बिचारे वहिनीला माझ्या. अरे होय मक्या, मी देतोच की तिला प्रेम. पहिल्यापासून माझं प्रेम आहे तिच्यावर. विचार बरं तिला हाय का नाही सुंदरे. मी तुझ्यावर पहिल्यापासूनच प्रेम करतो का नाही? तू डोकं दाब म्हणली की दाबतो, पाय दाब म्हणली की दाबतो, हात दाब म्हणली की दाबतो, हाय का नाही? मग सगळी सेवा करतो का नाही तुझी? करतेच सेवा. मग मी कुठं नाही म्हणते. मग सेवा करतो ना, मग त्याचंच फळ आहे. सोस आता. मी सोसायला खंबीर आहे. तुम्ही घरातली कामं नुसती गडऱ्याच्या काट्यावर केली पाहिजे, कळलं का? हा करतो. रदादा मला बायको मिळाली अशी, रदादा मला बायको मिळाली अशी. किस मोड़ पे ले नीट पुसा. नीट माग राहिले दिसत नाही काय तुम्हाला? पुसा नीट. मला जमणार नाही असली बायकांची कामं. खरं का गर्भ ट्रान्सफर करते की? नाही नाही चेष्टा केली सुंदरे मी. पुसा मग नीट. हे काय पुस्तक आहे? आठ दिवस काम करून करून पाक माझ्या कमरेचा काटकोन झाला. वाकून गेलो मी, तरी सुंदरीने मला बाजारला धाडलं. या पांडा फक्त बांगड्यान साडीच घालायचं राहिले बघ, नाहीतर पूर्ण बाईच झाला तू. काय वाघ होता मांजर करून टाकलं या बायकोने. सुंदरीचं नाव काढूच तुझ्या आईला. हा बोला. किती किलोचा फोन आहे तुमचा? नाही म्हणलं उचलायला एवढा वेळ लावला म्हणून विचारलं. एक काम करतो सुंदरे, आता ना फोनला फ्युकिक लावतो आणि कानाला चिटकून टाकतो, म्हणजे तुला पण बरं वाटेल. किती किलोचा फोन? अगं उचलूच तर पण तुला दम नाही. अगं दुसऱ्या रिंगातच उचलला. अगं सुंदरे किती अत्याचार करशील नवऱ्यावर. कुठे फिरतील असली पाप. आहो हा ऐका ना, मला की नाही पिझ्झा खाऊ वाटतोय. काय पिझ्झा खाऊ वाटतंय?
तुला याडबीड लागलं काय? पिझ्झाचे ढवळे लागले काय तुला? हा, आईला बायकांना ढवळे लागल्यावर तिचीचा बोरा काय राखा वाटतात आणि तुला पिझ्झाचे ढवळे लागले? काय इंग्लिश कुत्र्याच्या आवलाद आहे काय तुझी? पिझ्झा मागितलाय, केएफसीचं चिकन नाही ते काही नाही, मला पिझ्झा खावडतंय. पिझ्झा घेऊन यायचं म्हणजे यायचंच, बाकी मला काही सांगू नका. ठेवा फोन. आईला देवा, कुठनं ह्या सुंदरीला दिवस गेल्यात काय माहिती. आईला बायकांना ढवळे लागल्यावरती चिचा बोर खाल्ल्याला ऐकलंय, पण हे पिझ्झाचे ढवळे पहिल्यांदाच ऐकतोय. हा, कुठल्या तरी अनुभवी बायला विचारलं पाहिजेत. हा, ही बाय आली, तिला विचारतो मी आता. ओ एक मिनिट मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमचं लगीन झालंय का? नाही झालं. आईला आता ढवाळ्याचं विचारतो. तुम्हाला कधी ढवाळ्या लागलं होतं का? अरे मूर्ध्या, काय चुकलं माझं? बायने थुत्रीतच मारले. आता दुसऱ्या बायला विचारतो, आधी ढवाळ्याचं विचारतो. ओ एक मिनिट थांबा. तुम्हाला कधी ढवाळे लागले होते का? हो लागले होते 2 वेळेस. 2 वेळेस? आईला आता लग्नाचं विचारतो हिला. तुमचं लगीन झालंय का? हा. काय चुकलं माझ्याकडनं? बायने थुत्रीत कसं काय मारली बाबा मला? आता काय करावं ते? जाऊ द्या, सुंदरीच्या 7 पेढ्याने तर खाल्ला होता का पिझ्झा. आता असा पिझ्झा तयार करतो, 2 पाव नेतो, त्याच्यात मिरची कांदा लसूण टाकतो, सुंदरीला देतो. तिच्या 7 जण पिढ्याला सुद्धा ढवायला लागले नाही पाहिजे पिझ्झाचे. असं करतो. कुशाल थुत्रीत मारल्यात ना का? अवघड जमाना राहिला नाही चांगला. असं मुलगा कचाला लागला तू. तुला काय करायचंय? मला मुळ्यात होणार तर काय हो? एक तर माझी बायको गरोदर गेल्या, तिला दिवस लागला ढवळ. मला टेन्शन. तुझं काय येतं मुळ्यात बिळ्यात? दिवस बायकोला गेला तर तो असा का वागला? तुला काय सांगू, न सुटणारा प्रश्न आहे बाबा हे. कोण बनेगा करोडपती मधला जो पती ना, त्याला सुद्धा प्रश्न सुटणार नाही. लय अवघड आहे. अभिनंदन पांडू. हा, थँक्यू. पण बायकोच्या खाण्यापिण्याकडे जेवढं लक्ष ठेवतो ना, हा. तेवढंच लक्ष तिच्या गर्भसंस्कारावर सुद्धा द्यायला पाहिजे बरं का? नाहीतर रामाच्या पुढे रावण जन्माला यायचा. चे कसला घर पण कसलं संस्कार, माझा नाही विश्वास. काय खरं नसतं बाबा. काय बाबा, सगळं खरं असतंय. अरे माझी बायको गरोदर असताना तिने शोले पिक्चर बघितला होता. अरे माझं गाबडं घरी मी गेलो की मला म्हणते, अरे ओ साबा,